नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा केमिस्ट्री कोच माकुडे सर आणि तुम्ही मला पाहतात माझ्या युट्यूब चॅनलवर, ज्या युट्यूब चॅनलचं नाव आहे माकुडे सर्स ऑनलाईन केमिस्ट्री क्लासेस. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे खूप खास आणि इंटरेस्टिंग टॉपिक आहे. ज्या टॉपिक मध्ये आपण मागच्या वर्षी आलेले सर्व जे क्वेश्चन आहेत ते काय करणार आहोत, सॉल्व्ह करणार आहोत. लक्ष द्या. तर पहिला जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचं नाव आहे बेटा, लक्ष द्या बेटा, पहिला क्वेश्चन आहे बघा, व्हॉट इज IUPAC नेम ऑफ फॉलोइंग कंपाऊंड. बघा, हा जो कंपाऊंड दिला याचं काय करायचं तुम्हाला, IUPAC काय आहे ते बघायचंय. लक्ष द्या. आता या ठिकाणची कंडिशन काय, इथं 1 नंबर दिला, इथं 2 दिला, इथं 3 दिला आणि इथं 4 दिला. आता तुम्हाला तुमचं असं मत असेल की इथं इथर ग्रुप आहे, फंक्शनल ग्रुप आहे, नंबरिंग घेऊन द्यायला पाहिजे, पण तसं नसतं. सायक्लो कंपाऊंड मध्ये काय असतं बेटा, ज्या ठिकाणी 2 अटॅचमेंट आहेत तिथून काय करतो आपण, नंबरिंग देत असतो. म्हणून नंबरिंग अशी दिली, पॅरेंट 4 आहे. 4 म्हणजे कोणी, सायक्लोब्युटेन आहे आणि त्याला अटॅच आहे बेटा 2-मिथॉक्सी. बघा मग आता लक्षात घ्या काय लिहिता येईल, 2-मिथॉक्सी. बघा इथं एक डी नंबरचा ऑप्शन बघा, 2-मिथॉक्सी 1,1 डायमिथिल सायक्लोब्युटेन. बघा आता हे काय बेटा, 2-मिथॉक्सी, हा मिथॉक्सी ग्रुप आहे म्हणजे इथर आहे बेटा हा, आणि इथं लक्षात घ्या 1,1 हा CH3 आहे. बघा कोण आहे बेटा, हा CH3 आहे, हा CH3 आहे. म्हणजे याला काय म्हणायचं बेटा, मिथिल. किती मिथिल येतात, 2, म्हणून 1,1 डायमिथिल सायक्लोब्युटेन. ओके, अशा पद्धतीने बेटा हा पहिला क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन मागच्या वर्षी 2025 ची जी CET झाली होती त्या ठिकाणी काय केला होता, विचारला गेला होता. त्यानंतर काय आहे बेटा, लक्ष दे, दुसरा क्वेश्चन आहे. हा पण क्वेश्चन मागच्या वर्षी 2025 ला विचारला होता. क्वेश्चनचं नाव आहे, विच फॉर्म फॉलोइंग कंपाऊंड डज नॉट कंटेन ऑक्सिजन ऍज अ हिट्रो आयटम. आता हिट्रो आयटम म्हणजे काय लक्षात घ्यायचंय, सायक्लिक जी चेन असते त्याच्यामध्ये एक आयटम काय असतो, चेंज असतो, त्याला म्हणायचं हिट्रो आयटम. मग आता मला सांगा, त्यानं असं सांगितलंय की बाबा असा कुठला खालचा कंपाऊंड आहे, या कंपाऊंड मध्ये कोण नाहीये, ऑक्सिजन नाहीये, है की नाही. आता मला सांगा, फ्युरॉन जर घेतला तर फ्युरॉन मध्ये ऑक्सिजन आहे, TH मध्ये पण ऑक्सिजन आहे, त्याच्यानंतर 4H पायऱ्यांमध्ये पण काय आहे, ऑक्सिजन आहे. फक्त आणि फक्त जो पिरॉल आहे बेटा, त्या पिरॉल मध्ये काय आहे, कोण नाहीये बेटा, कोण नाहीये, ऑक्सिजन नाही. या ठिकाणी कोण आहे बेटा, नायट्रोजन आहे. कोण आहे, नायट्रोजन आहे. ओके, त्याच्यानंतरची कंडिशन काय आहे बेटा, थोडस लक्षात घ्या. हे 5 मेंबर्ड हिट्रोसायक्लिक कंपाऊंड आहे बेटा, आणि हे त्याच्या त्या ठिकाणी काय आहे, तुमचं उत्तर असणार आहे. कोणतं उत्तर असणार बेटा, या ठिकाणी ही उत्तर असणार आहे. आणि या तिघांमध्ये पण काय असतो, ऑक्सिजन असतो बेटा, परंतु याच्यामध्ये काय नसतो, ऑक्सिजन नसतो. म्हणून डी नंबरचं काय आहे, तुमचं आन्सर आहे. ओके, चालतं बेटा. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया. बघा नेक्स्ट काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट IUPAC नेम ऑफ कॅटॅकोल. आता कॅटॅकोल म्हणजे काय लक्षात घ्या बेटा, याच्यामध्ये कोणतं असा काय आहे, याच्यामधला कंपाऊंड आहे की ज्याचं नाव, हे सर्व IUPAC नेम दिलेत आणि IUPAC नेम देऊन त्यानं सांगितलं की कॅटॅकोलचं जे IUPAC नेम आहे 4 पैकी कोणता असायला पाहिजे, हे की नाही. हे खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. कशा पद्धतीने असेल बेटा, लक्षात घ्या. कॅटॅकोलचं स्ट्रक्चर असं असतं बेटा, बेन्झिन रिंग, आणि त्या बेन्झिन रिंगला OH ग्रुप अशा पद्धतीने अटॅच असतो. मग आता मला सांगा, OH ग्रुप अशा पद्धतीने जर अटॅच असेल तर इथं काय होईल बेटा, 1 नंबर येईल, आणि या ठिकाणी किती नंबर येईल बेटा, 2 नंबर येईल. म्हणजेच काय, बेन्झिन 1,2 डायोल नावाची कॉन्सेप्ट होईल बेटा. म्हणजेच हा पहिला काय आहे, ऑप्शन तुमचं राईट आहे, 1,2 डायोल. ओके, त्याच्यानंतरची कॉन्सेप्ट आहे बेटा काय, लक्ष द्या. व्हॉट इज IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड. आता हा इथं पण इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे बेटा. हा पण क्वेश्चन मागच्या वर्षी 2025 ला आलेला आहे, 22 एप्रिल मॉर्निंगच्या शिफ्टला आलेला आहे. ओके, आता इथं लक्ष द्या, कॉन्सेप्ट काय आहे, व्हॉट इज IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड. आता लक्षात घ्यायचं थोडस, या ठिकाणी CHO ग्रुप आहे. CHO म्हणजे कोण आहे, अल्डिहाइड, आणि या ठिकाणी कोण आहे बेटा, कार्बोहॅक्सिलिक, आणि या ठिकाणी मिथिल आहे. तर नंबरिंग देत असताना तुम्हाला नंबरिंग कुठून द्यावं लागेल बेटा, या ठिकाणाहून द्यावं लागेल नंबरिंग.
नंबरिंग देत असताना या ठिकाणी काय करायचे, नंबरिंग द्यायचे तुम्हाला, आणि नंबरिंग देत असताना महत्वाची कॉन्सेप्ट काय लक्षात घ्या. आता इथं कसं करावं लागेल, 1 2 3 4 5 आणि हा काय बेटा 6. कारण नंबरिंग CHO ग्रुपला काय करतो आपण, 1 नंबर देत असतो, कारण तो पॅरेंट आहे, त्याला बेन्झोइक ऍसिड म्हणतो. 2 नंबरला कोणाला, मिथिल ग्रुप, आणि 5 नंबरला कोण गेला बेटा, CHO ग्रुप गेला. तर आता लक्षात घ्या महत्वाचं काय आहे, 2 नंबरला मिथिल ग्रुप आहे, 5 नंबरला CHO ग्रुप आहे. CHO म्हणजेच फॉर्मिल ग्रुप, म्हणजेच लक्षात घ्या बेटा 5 फॉर्मिल आहे, त्याच्यानंतर 2 मिथिल बेन्झोइक ऍसिड नावाची कॉन्सेप्ट आहे. हा पण क्वेश्चन मागच्या वर्षी विचारला गेलेला आहे, लक्षात घ्यायचंय. 5 फॉर्मिल 2 मिथिल बेन्झोइक ऍसिड म्हणायला काही हरकत नाही, एवढं व्यवस्थित लक्षात घ्यायचं बेटा. हे मागच्या वर्षी विचारलेला क्वेश्चन आहे. ओके, त्याच्यानंतर बेटा दुसरा क्वेश्चन आहे व्हॉट इज, आता लक्षात घ्या इथं महत्वाचं आहे, मागच्या वर्षी 2025 21 एप्रिल इव्हिनिंगच्या शिफ्टला आलेला क्वेश्चन आहे. तो क्वेश्चन कसा आहे बघा, व्हॉट इज IUPAC नेम ऑफ हायड्रोक्विनोन. बघा हायड्रोक्विनोन म्हणजे काय, लक्षात येते तुमच्या, हायड्रोक्विनोन म्हणजे काय लक्षात आहे बेटा, जसं की आपण कॅटॅकोलचं IUPAC नॉमिनिक्लेचर पाहिलं होतं, तसंच हायड्रोक्विनोनचं पण IUPAC नॉमिनिक्लेचर पाहू. हायड्रोक्विनोनचं स्ट्रक्चर कसं असतं बेटा, लक्षात घे, या ठिकाणी काय असणार आहे OH, आणि या ठिकाणी कोण असणार आहे OH. 1 2 3 आणि काय बेटा 4 5 आणि इथं काय बेटा 6. 1 2 3 4 5 आणि 1 6. 1 आणि 4 नंबरला काय आहे बेटा, 1 आणि 4 नंबरला काय आहे, OH ग्रुप आहे. म्हणून लक्षात घ्यायचं बेन्झीन 1,4 डायोल नावाची कॉन्सेप्ट आहे. हे त्याचं काय आहे बेटा, आन्सर आहे. हे लक्षात घ्या, हा क्वेश्चन मागच्या वर्षीच विचारला गेलेला आहे, त्या कारणामुळे हे पण इम्पॉर्टंट आहे. सर्वांनी व्यवस्थित तुमच्या वही घेऊन पेन घेऊन याचे आन्सर लिहून घ्यायचे, प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्या बघा हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा बेटा, सिंपल आहे हा क्वेश्चन. पण नंबरिंग देत असताना अशा साईडने नंबरिंग द्यायची ज्याच्यामुळे काय होईल, जी अटॅचमेंट आहे त्याला काय आला पाहिजे, कमीत कमी नंबर आला पाहिजे. मग आता इथे लक्ष द्या, सिंपल आहे बेटा, 1 2 3 4 5 आणि हा काय बेटा 6 आहे. आता लक्षात घ्या महत्वाची कॉन्सेप्ट काय आहे बेटा, इथं या ठिकाणी काय आहे, इथं हा मिथिल ग्रुप आहे CH3 आणि इथं कोण आहे BR. जर मिथिल ग्रुपचं M येत आहे बेटा, BRचं काय येत असतंय B येत आहे. आता कंडिशन काय, अल्फाबेटिकल ऑर्डरचा कधी विचार करतो आपण नंबरिंग देत असताना, बघा लक्षात घ्या, ज्या ठिकाणी काय आहेत बेटा अशा पद्धतीनं इक्वल पोझिशनला अटॅचमेंट असतात त्यावेळेस आपण अल्फा पोझिशनचा काय अल्फाबेटिकल ऑर्डरचा काय करत असतो, उपयोग करत असतो. मग आता नंबरिंग कशा पद्धतीने 1 2 3 4 5 आणि काय 6, तर काय असणार बेटा 3 ब्रोमो. त्याच्यानंतर काय आहे बेटा 4 मिथिल. मग आता लक्षात घ्या हे कोण आहे, हेक्झेन. हेक्झेन कसं काय 1 2 3 4 5 6. आणि थोडंसं लक्षात घ्या डबल बॉन्ड कुठे आहे बेटा, हेक्स 3 ENE बेटा, काय आहे हेक्स 3 ENE. बघा इथे काय 3 ब्रोमो आहे का, 4 मिथिल, हेक्स 3 ENE. हा आन्सर काय आहे बेटा तुमचा, राईट आहे. ओके, तर अशा पद्धतीनं खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. हा पण क्वेश्चन मागच्या वर्षी विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन काय आहे बघा बेटा, which form following functional group has a highest priority order for naming the polyfunctional group compound. आता लक्षात घ्या इथे महत्वाची कॉन्सेप्ट आहे. तर याच्यामध्ये हा काय आहे बेटा, सर्वात काय आहे नेमिंग पॉलीफंक्शनल ग्रुप आहे SO3H नावाचा. कोणता बेटा, SO3H नावाचा. त्याच्यानंतर महत्वाचं काय आहे बघा, कस काय SO3H नावाचा महत्वाचा कॉन्सेप्ट आहे, लक्ष द्या बेटा. इथं बघा हा SO3H या ठिकाणी आहे. ही काय आहे बेटा, द प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप इज डिसाइडेड ऑन द बेसिस ऑफ द फॉलोइंग ऑर्डर ऑफ प्रियोरिटी. आता लक्षात घ्या, आता या ठिकाणी काय आहे, हा SO3H का आहे या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये कोण कोण आहेत बेटा चेक करा. आता कोण आहे, COCl आहे, CHO आहे आणि OH आहे. काय आहे COCl या ठिकाणी बेटा. त्याच्यानंतर OH या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर काय आहे बेटा, नंतर CHO ग्रुप आहे. कोणता ग्रुप आहे, CHO ग्रुप. म्हणजे लक्षात घ्या या ठिकाणी काय करता येते तुम्हाला, SO3H
त्याच्यानंतर काय आहे बेटा 2 नंबरला COCl आहे. त्याच्यानंतर बेटा 3 नंबरला CHO ग्रुप आहे. कोणता ग्रुप आहे CHO. आणि त्याच्यानंतर लास्ट आहे बेटा कोणता माहितीये का, लास्ट काय आहे लक्ष द्या, लास्ट आहे OH ग्रुप. कोणता ग्रुप आहे OH ग्रुप. म्हणून लक्षात घ्या which form following functional group has a highest priority order for naming the polyfunctional group compound. म्हणजेच लक्षात घ्या या ठिकाणी याची काय आहे बेटा हायेस्ट ऑर्डर आहे SO3H, नंतर COCl, नंतर CHO, नंतर काय आहे OH. काय करते बेटा ही ऑर्डर महत्वाची. याच्यामध्ये हा काय आहे तुमचा पॉलीफंक्शनल ग्रुप आहे. त्याच्यानंतरचा कॉन्सेप्ट काय आहे बेटा बघा लक्षात घ्या, महत्वाचा कॉन्सेप्ट आहे. आता या ठिकाणी व्हॉट इज IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड. खाली दिलेल्या कंपाऊंडचं IUPAC नेम काय हे सांगायचंय. आता महत्वाचं काय आहे माहितीये का, या ठिकाणी कोणता ग्रुप आहे OH ग्रुप आहे बेटा. हा कोणता ग्रुप आहे OH. आणि त्याच्या पहिल्या या नंबर पासून 2 नंबरला हा इथिल ग्रुप आहे आणि या ठिकाणी काय मिथिल ग्रुप आहे. तर लक्षात घ्या अशी ज्यावेळेस कंडिशन असेल त्यावेळेस तुम्ही अल्फाबेटिकल रूल यूज करायचा. आता मला सांगा हा इथिल ग्रुप आहे. कोणता ग्रुप आहे इथिल ग्रुप. आणि हा आहे बेटा मिथिल ग्रुप. इथिल ग्रुप म्हणलं तर काय येतं बेटा E आणि मिथिल ग्रुप म्हणलं तर काय येतं M. आता तुम्हाला माहिती आहे इथिल ग्रुपचं अल्फाबेटिकल ऑर्डर काय येते ते अदुगर आणि नंतर कोणाचं ते M. ABCD मध्ये E पहिले येतं नंतर M येत असतं. म्हणून इथून नंबरिंग द्यायची 1 2 3 आणि हा काय बेटा 4. मग अशा पद्धतीने काय करता येईल तुम्हाला 2 मिथिल 4 इथिल बघा 2 मिथिल 4 इथिल आणि इथे काय बेटा सायक्लोब्युटेनॉल काय असं सायक्लोब्युटेनॉल बघा काय 2 इथिल 4 मिथिल सायक्लोब्युटेनॉल. तर हे C नावाचं आन्सर काय आहे तुमचं राईट आहे बेटा. लक्षात घ्या 2 काय आहे 2 इथिल 4 मिथिल सायक्लोब्युटेनॉल. ओके अशा पद्धतीने हा कॉन्सेप्ट काय आहे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतरची कॉन्सेप्ट काय आहे बेटा लक्षात घ्या, याचा स्क्रीनशॉट व्यवस्थित काढून घ्या बेटा, महत्वाचा आहे. घेतलाय का ओके. त्याच्यानंतरची पुढची कॉन्सेप्ट काय आहे बघा लक्षात घ्या. व्हॉट इज IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड. हा क्वेश्चन 21 एप्रिल मॉर्निंग स्टिपला आलेला आहे बेटा. काय व्हॉट इज IUPAC नेम ऑफ फॉलोइंग कंपाऊंड. आता फॉलोइंग कंपाऊंड नंबरिंग देत असताना कशी नंबरिंग द्यावं लागणार आहे तुम्हाला लक्षात घ्या. महत्वाची कॉन्सेप्ट आहे बेटा. कशा पद्धतीने नंबरिंग द्यावं लागेल लक्ष द्या. इथं काय 1 2 3 1 2 3 1 2 3 4 5 आणि इथं काय बेटा 6. आता लक्षात घ्या 3 हायड्रॉक्सी 5 मिथिल याला म्हणायचं बेन्झा अल्डिहाइड. बघा 3 हायड्रॉक्सी 5 मिथिल बेन्झा अल्डिहाइड. बघा 3 हायड्रॉक्सी 5 मिथिल बेन्झा अल्डिहाइड 3 हायड्रॉक्सी 5 मिथिल बेन्झा अल्डिहाइड 3 हायड्रॉक्सी 5 मिथिल बेन्झा अल्डिहाइड नावाचा C नंबरचा काय आहे तुमचा कॉन्सेप्ट महत्वाचा आहे बेटा. लक्षात घ्या खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. ओके त्याच्यानंतरची कॉन्सेप्ट काय आहे बेटा लक्ष द्या. सिंपल आहे. नंबरिंग देत असताना कशी नंबरिंग देणार. इथं तर कोणी या साईडला नंबरिंग द्या कारण या ठिकाणी CH3 ग्रुप आहे या ठिकाणी CH3 ग्रुप आहे. OH ला काय करावं लागेल नंबरिंग 1 द्यावं लागेल 1 2 3 4 आणि इथं काय बेटा 5. तर लक्षात 2,5 डायमिथिल सायक्लोपेंटेनॉल 2,5 डायमिथिल सायक्लोपेंटेन 1 ऑल नावाचा काय आहे तुमचा आन्सर महत्वाचा आहे. उत्तर काय आहे येणार आहे बेटा. लक्षात घ्या 2,5 डायमिथिल सायक्लोपेंटेन 1 ऑल. ओके त्याच्यानंतरची कॉन्सेप्ट काय आहे बेटा लक्ष द्या महत्वाची आहे. which form following functional group has a highest priority order for naming the polyfunctional compound. हा क्वेश्चन महाराष्ट्र CET 2025 25 एप्रिल मॉर्निंग शिफ्टला आलेला बेटा. खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. which form following functional group has a highest priority order for naming the polyfunctional compound. आता इथं महत्वाचं काय आहे लक्ष द्या बेटा. सिंपल आहे. ही एक ऑर्डर पाहिली होती आठवत असेल तर चेक करा आपण. ऑर्डर काय पाहिली होती लक्ष द्या. ऑर्डर काय होती COH पहिला होता SO3H होता COR होता COCl होता NH. आता इथे महत्वाचं काय आहे लक्ष द्या बेटा.
हा जो दिसायला हा तुमचा इथं सर्वात त्या फंक्शनल ग्रुपमध्ये सी डबल बॉन्ड NH2 कोण बेटा सी डबल बॉन्ड NH2 लक्ष द्या खूप इम्पॉर्टंट आहे बेटा 1 2 3 CN 2 3 हा सांगतो बेटा लक्ष द्या आता इथं महत्वाचं काय बघा ऑर्डर कशी असणार आहे ऑर्डर कशी असणार बेटा सी डबल बॉन्ड ONH2 आहे हा 1 नंबरला असणार आहे CN नंबरचा काय असणार आहे 2 नंबरला असणार आहे बेटा त्याच्यानंतर इथं NH2 हा असणार आहे नंतर बॉन्ड C ट्रिपल बॉन्ड C असा असणार आहे बेटा अशा पद्धतीनं याची काय बेटा प्युरिटी जास्त आहे C डबल बॉन्ड NH2 ची म्हणून आन्सर नंबर हा आहे हे आन्सर कोणता बेटा बी आहे बेटा कोणता आन्सर आहे बी हे खूप महत्वाचं आहे याच्यावर बघा 100 हमखास हे क्वेश्चन असतात म्हणजे असतात म्हणून खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे प्रत्येकाने याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा किंवा लिहून घ्यायचं बेटा त्याच्यानंतरची कॉन्सेप्ट काय बघा हा क्वेश्चन आला होता बेटा महाराष्ट्र CET 2025 19 एप्रिल इव्हिनिंग शिफ्टला आलेला आहे आता लक्षात घ्या व्हॉट इज IUPAC नेम ऑफ फॉलोइंग कंपाऊंड व्हॉट इज आता IUPAC नेम ऑफ काय बेटा फॉलोइंग कंपाऊंड आता इथं लक्षात घ्या महत्वाचं काय आहे इथं नंबरिंग आता द्यायला पाहिजे होती कुठून 1 2 3 4 5 अशी नंबरिंग द्यायला पाहिजे होती पण नंबरिंग तशी देत नाही आपण बेटा नंबरिंग काय करत असतो 1 2 3 4 आणि इथं काय बेटा 5 आहे ह्या 4 नंबरला बघा एक मिथिल ग्रुप आहे दुसरा काय ब्रोमीन आहे म्हणजेच काय लिहिता येईल बेटा 4 ब्रोमो 4 मिथिल काय बेटा 4 ब्रोमो 4 मिथिल 1 2 3 4 आणि इथं काय पेंट काय असणार 2ENE बेटा काय पेंट 2ENE काय 4 ब्रोमो 4 मिथिल पेंट 2ENE नावाची कॉन्सेप्ट आहे 4 ब्रोमो 4 मिथिल पेंट 2ENE 4 ब्रोमो 4 मिथिल पेंट 2ENE असे कॉन्सेप्ट आहे खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे लक्षात ठेवायची ओके चालतंय त्याच्यानंतर बेटा महत्वाचं आहे महाराष्ट्र CET 2025 9 एप्रिल इव्हिनिंग शिफ्टला आलेला क्वेश्चन आहे व्हॉट इज IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड खाली दिलेल्या कंपाऊंडचं काय करायचं IUPAC नॉमेनक्लेचर करायचं असाच क्वेश्चन आपण पहिले पण सॉल्व्ह केला होता परंतु इथं पण तीच कॉन्सेप्ट महत्वाची आहे बघा लक्षात घ्या या ठिकाणी कोण आहे हा मिथॉक्सी ग्रुप आहे बेटा परंतु नंबरिंग अशा ठिकाणावर द्यायची सायक्लो कंपाऊंड मध्ये ज्या ठिकाणी काय आहे तर एकापेक्षा जास्त अटॅचमेंट एका ठिकाणी आहेत तिथून नंबरिंग देत असतो मग काय होईल 1 2 3 आणि इथे काय बेटा 4 3 नंबरला कोणी मिथॉक्सी ग्रुप आहे 1 नंबरला कोणी 1,1 डायमिथिल सायक्लोब्युटेन हा काय आहे तुमचा आन्सर आहे बेटा खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे लक्षात घ्यायची ओके तर अशा पद्धतीनं हे लक्षात ठेवायचं तुमच्या त्याच्यानंतर बेटा विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड कंटेन्स एस आयटम इन इट्स रिंग एक्सप्लेनेशन बघा हा पण कशावर बेटा हेटेरोसायक्लिक कंपाऊंडवर क्वेश्चन आहे याच्यामध्ये नायट्रोमिथेन जो आहे तो असा असतो बेटा NO2 ग्रुप आहे त्याच्यानंतर कोण आहे बेटा थायोफिन जर पाहिला बेटा असा असतो बेटा बघा बरं काय क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड कंटेन यस आयटम इन इट्स रिंग एक्सप्लेनेशन मग आता इथं मला सांगा बेटा हा काय तुमचा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे हा यस आहे म्हणून याला म्हणायचं थायोफिन म्हणायचं बेटा काय म्हणायचंय थायोफिन ओके लक्षात द्या बेटा याचा आन्सर काय आहे थायोफिन आहे ओके टेन्शन घ्यायचं नाही पटापट लिहून घ्यायचं बेटा त्याच्यानंतर काय आहे नेक्स्ट बघा महाराष्ट्र CET 2024 11 मे इव्हिनिंग शिफ्टला आलेला क्वेश्चन आहे MCQ आहे बेटा द कॉमन नेम ऑफ बेन्झीन 1,2,3 ट्रायऑल इज ओके बघा याच्यामध्ये हा असा जो आहे बेटा
तो बनवायचा आहे तुम्हाला. इथं OH आहे, या ठिकाणी OH आहे, या ठिकाणी OH आहे. 1,2,3 ट्रायोल. तर हे आन्सर असतं बेटा पायरोगॅलोलचं. काय असतं बेटा? पायरोगॅलोलचं आन्सर आहे. खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे, लक्षात ठेवायची आहे. ओके, हे होता तुमचा 15वा क्वेश्चन. बाळांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला, आणि विशेष करून एक तुम्हाला विनंती आहे की हा जर व्हिडिओ चांगला वाटला तर तुम्ही कमेंट करून सांगायचे सर हा व्हिडिओ खूप छान वाटलाय. असेच तुम्ही व्हिडिओ बनवा. मी तुमचे सर्व CETचे PYQ क्वेश्चन ऑनलाईन सॉल्व्ह करून देईल. ही माझी तुम्हाला काय आहे, मी तुम्हाला काय करतोय अशा पद्धतीने सांगतोय की मी तुम्हाला सर्व क्वेश्चन काय करेन ऑनलाईन सॉल्व्ह करून देईल. फक्त तुम्ही कमेंट करून सांगायचे सर व्यवस्थित झालंय, समजलंय, आणि तुम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवा. खूप आम्हाला फायदा होत आहे. जर पुन्हा आवडला असेल तर हा व्हिडिओ अशा एका विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा ज्या विद्यार्थ्याला खरंच याची गरज आहे. ओके, चालतंय. जय महाराष्ट्र.